खेळाडू त्या ठिकाणी असावा. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला होईल सुरुवात. पंचांना हात उंचावत इशारा केलाय. लेट्स प्ले. खेळायला होईल सुरुवात. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. खास करून अतिशय दूरवरून संघ उपस्थित झालेले आहेत. सगळ्यांचं मनापासून स्वागत असेल. आणि पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये फलंदाज धावबादची शिकार ठरताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रदीप परतताना पाहायला मिळतोय. हुतात्मा राजगुरू अगदी खेड तालुक्यातून आलेली ही टीम. हुतात्मा राजगुरू फोटोग्राफर खेड ही टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाजी करताना पाहायला मिळते. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय मैदानावरचे क्षणचित्र टिपली जात आहेत. एक धाव धाव फलकावरती अगदी आपण पाहतोय. मला वाटतं एक विकेट आहे. धाव आतापर्यंत आलेली नाहीये. साहिल चोरे षटक क्रमांक पहिलं टाकतोय. सुनील आणि या सुशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली. पाहिजे की 5 षटकात किती स्कोर सेट केला जातो आहे. 9 मॅचेसचं शेड्यूल अगदी आपण पाहतोय आणि मॅच क्रमांक 5वी चालू आहे. हा चेंडू थोडीशी उसळी घेतोय. यष्टरक्षकाच्या हातात जाऊन बेसावतोय. ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू पंच दंडित करतायत. काय होत आहेत की हा वाईट बॉल आहे आणि या आता मात्र एक धाव स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळते. एक या धावसंख्येवरती एक गडी बाद. षटक पहिलं चालू आहे. नेल्सन अंक स्कोर कार्ड वरती झळकताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1-1-1 षटक पहिलं. एक धाव स्कोर कार्ड वरती तर एक गडी बाद आहे. हुतात्मा राजगुरू फोटोग्राफर ही टीम मैदानाच्या आतमध्ये करते फलंदाजी. सुनील स्ट्राइक एंड वरती. सुशांत नॉन स्ट्राइक एंड वरती तर साहिल जोरे षटक क्रमांक पहिलं त्या ठिकाणी टाकताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यावेळेला एक एक्सप्रेस बॉल होता. दिशा दिली आहे त्याला. शतरक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूचा पाठलाग करेल. चेंडू अडवलाय रोखलाय तोपर्यंत धावा 2 घेतल्या जात आहेत. धावफलक 3 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. या अगोदरची मॅच थोडीशी लो स्कोरिंग नक्कीच होताना आपण पाहिली. तर या मॅच मध्ये एक चांगला स्कोर सेट करण्याचा प्रयत्न राहील. हरित क्रीडांगण आहे. खेळाडूंसाठी या ड्रेस कोड आहे.
अद्याप आपण पाहतोय लाईव्ह प्रेक्षेपण या क्रिकेटच्या स्पर्धेचे जगभरात चालू आहे. पीटीसी लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती अद्याप आपण पाहतोय जोरदार अपील यष्टांच्या पाठीमागून मात्र जी केली जाते. फलंदाज सुरक्षित असेल, चांगली सुरुवात साहिल जोरे यांनी करून दिली आपल्या टीमला. 3 वरती 1 गडी बाद, षटक पहिलं मार्गस्थ असताना टॉस जिंकल्यानंतर खेड संघाने सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय. पाहायचंय की किती स्कोर 5 ओव्हर मध्ये सेट केला जातोय मैदानाच्या आत. दर्शक दिवसभरात येत आहेत जात आहेत. अगदी आपण पाहतोय एक दिवसीय क्रिकेट टुर्नामेंट आहे आणि प्रभावी आयोजन आपल्या फोटोग्राफर बांधवांनी नक्कीच केलंय. हवेलिया फोटोग्राफर असोसिएशन यांचे शानदार नियोजन आयोजन अगदी आपण पाहतोय. समोर आपण आकर्षक चषक पाहतोय, आकर्षक ट्रॉफीज पाहतोय आणि या ट्रॉफीज साठीच हे क्रिकेट द्वंद्व दिवसभर रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या क्रमांकावरती कोण नाव कोरणार, दुसऱ्या क्रमांकावरती तिसऱ्या चतुर्थ 5 क्रमांकापर्यंत आकर्षक चषक आहेत. काही वैयक्तिक पारितोषिक देखील देण्यात येणार आहेत. यावेळेला अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय घेतली जाईल ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 5 धावेवरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक पहिलं संपले. एका गाड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा आहेत त्या 5 धावा. उर्वरित 4 षटकांचा खेळ अजूनही शेष असेल, शिल्लक असेल, बाकी असेल. 5 वरती 1 गडी बाद, एका षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. पाचवी मॅच आहे आणि माझा अंदाज चुकत नसेल तर पहिल्या फेरीतली शेवटची मॅच असेल. त्यानंतर सेकंड राऊंड आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे 5 टीम वरती येतील. त्यांच्यात पुन्हा एकदा आपल्याला संघर्ष पाहायला मिळेल. नॉकआउट पद्धतीने मॅचेस खेळतोय. आतापर्यंत 4 टीम या स्पर्धेच्या बाहेर नक्कीच गेलेल्या आहेत. सुशांत पाचरने 1 चेंडू एका धावेवरती स्ट्राइक एंड वरती उभा. अजय पवार आपण पाहतोय षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला फुलर लाईन चेंडू होता, लॉंग ऑनच्या दिशेला केले आक्रमण, केलाय प्रहार. याच फटक्यांची आहे गरज. जातोय एक सनसनीत चौकार, 4 रन. नऊ धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक मैदानाच्या आतपर एक दुसरं जारी. यावेळेला हा चेंडू अगदी आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा. 9 या धावसंख्येवरती 1 गडी बाद. अजय पवार त्या ठिकाणी षटक क्रमांक टाकताना मिळतोय. सुनील 4 चेंडूचा सामना केलाय, 3 वरती खेळतोय. सुशांत पाचारने 3 चेंडूचा सामना केलाय, 5 वरती खेळतोय. यावेळेला जाणीवपूर्वक शरीरापासून चेंडू थोडासा दूर ठेवलाय. अगदी आपण पाहतोय बॅट पासून दूर ठेवलाय. आणि या कोणती धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळत नाही. पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार, त्यानंतर केलेलं कमबॅक. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत. ओ गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडतोय. यष्टरक्षकाच्या हातात पोहोचताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी प्रभावित केले अजय पवार यांनी. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतरचे 3 चेंडू निर्धाव टाकलेत, डॉट टाकलेत आणि सुशांतला पाठीमागचे 3 चेंडू अक्षरशः उभं करून ठेवले. अजय पवार मारा करतो आहे. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आहे. यावेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय. आता मात्र गॅप मध्ये घेऊन काढलाय. काऊ कॉर्नर, सीमारेषा पार, खणखणीत चौकार, 4 रन.
सुरेश या एक गडी बाद ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ अजय पवारचं षटक आहे. सुशांत पाचारने 6 चेंडू 9 वरती तर सुनील घनवट 4 चेंडू 3 वरती मैदानाच्या आत. लागताना पाहायला मिळाली त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चांगला प्रयत्न यष्टिरक्षकाचा. चेंडू हातात सापडताना पाहायला मिळत नाहीये आणि याचबरोबर 2 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरची धाबा 7ची सरासरी 14 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये एक तिसरं टाकलं जाईल. 2 षटक 14 धावा अगदी आपण पाहतोय धावफलकावरती. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होईल, सुरुवात होईल. पाहिजे की काय घडणार आहे या तिसऱ्या षटकात. चौदा धावसंख्येवरती अगदी आपण पाहतोय एक गडी बाद. षटक क्रमांक 3 साहिल जोरे ज्यांना की पहिलं षटक टाकलं होतं पुन्हा एकदा तिसरं षटक हातात घेतलंय. मारा करण्यासाठी साहिल जोरे सज्ज आहे. 7ची सरासरी आपल्याला पाहायला मिळाली. 14 बनवल्यात 2 ओव्हर मध्ये आणि आता षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. सुनीलला 4 चेंडू 3 वरती. सुशांत पाचरने 7 चेंडू 10 वरती. सुशांत स्ट्राइक एंड वरती तर साहिल जोरे कडेकरी या षटक 3 घेऊन सज्ज आहे. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला प्रहार करण्याचा प्रयत्न होता. अपील केली परंतु उत्साह थोडासा कमी जाणवताना जो पाहायला मिळतोय. अर्थात फलंदाज सुरक्षित आहे. 14 धावा धावफलकावरती ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ असताना अगदी आपण पाहतोय साहिल चोरे कडेकरी गोलंदाजी मार्गवरती. फार मोठ्या आक्रमणाची गरज एक चांगला स्कोर सेट करण्यासाठी. ओ एक्सप्रेस बॉल तेज तर्रार चेंडू अगदी आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. धावफलकावरची धावा 14 ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ सुशांत पाचरने स्ट्राइक एंड वरती 9 चेंडू 10 वरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. हुतात्मा राजगुरू फोटोग्राफर ही टीम फलंदाजी करते. खेळ टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. साहिल जोरे मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज तयार होतोय. यावेळेला लॉफ्ट केलाय ऑफ साइडच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. शतरक्षक चेंडू वरती कॉल केलाय दुसऱ्या धावेसाठी. सुरक्षित आहे अगदी आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय ते 15 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. थोडस संत आणि शांत धावफलक वाहताना पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं गरज षटकारांची आहे, चौकारांची आहे, प्रचंड मोठ्या आक्रमकतेची आहे. 40-50 पर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचल्यानंतर चांगली फायटिंग होते. सकाळच्या सत्रापासून आपण पाहिले ही 5वी मॅच आहे. खेड टीमला
एक मोठं लक्ष समोर ठेवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक चालू असताना 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. साहिल जोरे गोलंदाजी करतोय. 3 चेंडू टाकलेत आतापर्यंत, फक्त एक धाव खर्च केली. जेवणाचं जर कोणी शिल्लक असेल तर जेवण करून घ्यायचे. सगळ्यांसाठी सूचना आहे, मैदानावरती असलेले सगळे खेळाडू, जेवणाचं कोणी बाकी असेल तर आपण जेवण करून घ्यायचं आहे. 15 वरती एक गडी बाद. ओव्हर क्रमांक 3 जारी आहे. साहिल जोरे पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला आक्रमण केलंय. शतरक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं होईल पतन. महत्वपूर्ण विकेट. धाव फलकावरती नजर टाकूया. 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ पाहतोय. साहिल जोरे काय गोलंदाजी प्रस्तुत केली. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, 1 धाव खर्च केली आणि एक महत्वपूर्ण विकेट साहिल घेताना जो पाहायला मिळतो आहे. चांगली गोलंदाजी साहिल यांची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल. धनंजय मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतो आहे. मारा करण्यासाठी गोलंदाज साहिल जोरे सज्ज होताना जो पाहायला मिळेल. यावेळेला हा फटका अगदी आपण पाहतो आहे, पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. Paris. 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ. साहिल जोरेवरती केलं गेलेलं आक्रमण. 21 वरती 2 गडी बाद. सुशांत पासारने 10 चेंडूंचा सामना केला. 11 वरती खेळतोय. धनंजय जाधव एकच चेंडू खेळला, त्यावरती षटकार ठोकला. स्ट्राइक एंड वरती आहे धनंजय. पुन्हा एकदा फ्रंट फुट वरती आले होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो इंदिर धाव डॉट. आणि आता 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती नजर टाकूया. धावा आहेत त्या 21. 2 गड्यांच्या मोबदल्यात 12 चेंडूंचा खेळ अजूनही शेष असेल, शिल्लक असेल, बाकी असेल. बारा चेंडू 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष. समोर आपण आकर्षक चषक पाहतोय, ट्रॉफीज पाहतोय आणि त्या ट्रॉफीज साठी खऱ्या अर्थानं हा संघर्ष आहे. वर्षभर नक्की चर्चा होईल की कोणी जिंकला. हा करंडक हवेली फोटोग्राफर असोसिएशन यांचे शानदार आयोजन नियोजन अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या मैदानाच्या आतमध्ये एक महत्वपूर्ण लढत रंगताना आपण पाहतो आहे. हुतात्मा राजगुरू फोटोग्राफर खेड आणि त्यांच्या विरोधात अगदी आपण पाहतोय राजगड कात्रज. या 2 टीमच्या दरम्यान लढत मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. 21 वरती 2 गडी बाद. 12 चेंडूंचा खेळ बाकी. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. चांगला संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल, यात कोणत्या प्रकारची शंका नाहीये. 10 चेंडू 11 वरती सुशांत पासरने. धनंजय जाधव 2 चेंडू 6 वरती मैदानाच्या आतमध्ये आहे. तेजस गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय.
यावेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय, शानदार जबरदस्त तडाखा, ऑफ साइडच्या दिशेला चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार, 4 रन. जाधव फार मोठी आक्रमकता त्याच्या बॅट मध्ये आहे. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. चौतीस धाबा, 4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना जो पाहायला मिळतोय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धाबा, 2 गड्यांच्या मोबदल्यात. तेजस पाटील यानंतर शेवटचं षटक घेऊन येताना जो पाहायला मिळतोय. तेजस पाटील अंतिम षटक, स्लॉग ओव्हर अगदी आपण पाहतोय. एका बाजूला जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल हुतात्मा राजगुरू फोटोग्राफर खेड या टीमचा. अंतिम 6 चेंडू या षटकातील मात्र बाकी. यावेळेला मिड विकेटच्या दिशेला चेंडू अगदी आपण पाहतोय. 35 धाबा, 2 गड्यांच्या मोबदल्यावर षटक क्रमांक 5 मार्गस्थ अगदी आपण पाहतोय. तेजस पाटील अंतिम षटक त्या ठिकाणी टाकताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. फुलर लाईन चेंडू अगदी आपण पाहतोय, सरळ हाताने खेळलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळेल. धावफलक जर पाहिलं तर मात्र 36 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. अंतिम आणि शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. या दरम्यान 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये
सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. धनंजय जाधव 4 चेंडू अगदी आपण पाहतोय 8 चेंडू 14. तर सुशांत पाचारने 14 चेंडू 17. चांगला स्कोर आता मात्र सेट केलाय. एका वेळेला थोडस अडचणीत सापडली होती टीम. झालाय झेल. आणखीन एका विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये एक सेलिब्रेशन केलं जातं या विकेटचं. फलंदाज बाद. सदोतीस वरती 3 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय तेजस पाटील. चला विजयी संघाचे कॅप्टन संपर्क करा. लॉर्ड्स यानंतरचे करायचे 5 संघ जे वरती आलेले आहेत. यानंतरच्या मॅच कशा लागतील या ठिकाणी कळलं जाईल. परंतु विजयी संघाचे 5 कर्णधार नाव कळवा. पिंपरी चिंचवड संघ संपर्क करा. आळंदी टीम आपल्याला विनंती आहे संपर्क करा. परळी, राहुरी आणि एक विजयी संघ अशी चिठ्ठी टाकली जाईल. एक इनिंग संपली. एक 37 झाल्यात. 38 चा असेल टार्गेट. 38 इज टार्गेट. चला परळी टीम राहुरी प्रतिनिधी. चला राहुरी टीम बाबा संपर्क करा. राहुरी टीम चिठ्ठ्या टाकल्या जात आहेत यानंतरच्या मॅच कशा लागतील यासाठी. आळंदी टीम संपर्क करा. आणि एक विजयी टीम अशी चिठ्ठी टाकली जाईल यातून जिंकणारी टीम. पाच टीम आहेत त्यामध्ये एका टीमला बाय मिळणार आहे. आणि त्यासाठी अगदी आपण पाहतोय चिठ्ठ्या टाकल्या जाणार आहेत. पाच चिठ्ठ्या टाकल्या जातील. 2-2 चिठ्ठ्या काढल्या जातील. एखाद्या लहान मुलाच्या शुभ असते 2-2 चिठ्ठ्या काढल्या जातील. तशा मॅच लागतील. आणि जी चिठ्ठी खाली राहील त्या टीमला बाय असेल. आले का सगळे कॅप्टन? आले सगळे कॅप्टन? आले का सर्व कॅप्टन? आले का? चला विजेते टीम समोर चालू आहे. हा स्वतः संयोजक आहेत त्यांच्या वतीनं. यातून जे विजय टीम होणार आहे प्लेयर आहेत ना दोन्हींचे पण इथं आहेत. एक्स्ट्रा प्लेयर आहेत त्यांचे.
चला चालू करा मॅच मैदानाच्या आत. चालू करा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुशांत पाचारने हा चेंडू अगदी आपण पाहतोय. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केले जात आहेत आणि खातं या 2 धावांच्या साह्यानं मैदानाच्या आतमध्ये खोललं जात आहे. सुशांत पाचारने गोलंदाजी मार्कवरती तेजस पाटील एका चेंडूचा सामना केलाय. 2 वरती खेळतोय मयूर यादव. अगदी आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला आहे. बिनबाद 2 धावा. 29 चेंडू 36 असे या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. या दरम्यान आकाशाचे वेद. शतरक्षक चेंडूच्या खाली. काय ड्रॉफ. 2 धावा मैदानाच्या ज्या घेतल्या जात आहेत. 4 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. 28 चेंडू 34 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. सुशांत पाचारने पहिल्या 2 चेंडूवरची डबलच्या स्वरूपात त्यानं धावा खर्च केल्यात. 4 धावा येत आहे स्कोर कार्ड वरती. 28 बॉल 34 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळते. पायाचा वेध चेंडून त्या ठिकाणी घेतलाय. 27 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. बिनबाद 4 धावा. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना हा फटका बंदुकीतून गोळी सुटावी तसा वेगवान फटका पाहायला मिळाला. चौकारासाठी 4 रन. आठ धावा धावफलकावरती. 26 चेंडू आणि 30 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. सुशांत पाचारने अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना 8 धावा 26 चेंडू 30 या मॅचचं समीकरण. फटका पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला सजवला आहे. चेंडू सुसाट सीमा पार खणखणीत चौकार. 4 रन. व 26 धावांची गरज. 12 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती. सुरुवात शानदार, सुरुवात दमदार, सुरुवात अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळते. तेजस पाटील 5 बॉल 12 वरती. सर्वच्या सर्व धावा तेजस यांच्या नावावरती आहेत. परंतु परतताना पाहायला मिळत आहेत विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आताची विनर आणि राहुरी यांच्यात दुसरी मॅच होईल. परंतु त्या अगोदर यानंतरची मॅच असेल आळंदी आणि पिंपरी चिंचवड सुपर किंग. परळी टीम ही सेमीला खेळताना पाहायला मिळेल. अर्थात त्यांना एक बाय मिळालाय. लकी टीम परळी. त्याला टॉस साठी आता आळंदी आणि पीसीएमसी आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. पिंपरी चिंचवड सुपर किंग चला
आपण संपर्क करा. बारा धावा धावफलकावरती, 24 चेंडू 26 धावांची गरज. आळंदी टीमचा कॅप्टन आणि पीसीएमसी टीमचा कॅप्टन चला नाणेफेकीसाठी. नाणेफेक होती एक. हवेली संघाचे कॅप्टन महेश दाभोळे, महेश दाभोळे यांच्या शुभ हस्ते टॉस संपन्न होतोय. आळंदी आणि पीसीएमसी यांच्यातील एक महत्वपूर्ण मॅच यानंतर आणि त्याचा टॉस या ठिकाणी संपन्न होताना जो पाहायला मिळतो आहे. सुनील अगदी आपण पाहतोय या गोलंदाजी मार्गावरती या 22 चेंडू 23 धावांची या ही मॅच जिंकण्यासाठी या गरज. 15 वरती एक गडी बाद आहे. षटक दुसरं मार्गस्थ. टॉस होतोय त्या ठिकाणी आळंदी आणि पीसीएमसी याच्यानंतर मुकाबला आपल्याला जो पाहायला मिळेल. एकवीस चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांचं लक्ष्य. मयूर यादव 2 चेंडू 3 वरती. अजय पवार 1 चेंडू 1 धावेवरती खेळताना पाहायला मिळतोय. 21 बॉल 22 या मॅचचं समीकरण. शॉर्ट लेन चेंडू पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय. पिंपरी चिंचवड यानंतरचा टॉस जिंकलाय. शतरक्षण करण्याचा निर्णय त्यांचा आहे. अर्थात आळंदी टीम यानंतर फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. उसळी घेणारा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन बेसावतोय, स्थिरावतोय. आणखीन एक डॉट बॉल प्रस्तुत केलाय. 19 चेंडू 22 या मॅचचं समीकरण तयार होताना जे पाहायला मिळते. सुनील चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. 19 चेंडू 22 धावांची गरज. यावेळेला हा चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट असेल, निर्धाव असेल. धावफलकावरती नजर टाकली तर 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावा 16 अगदी आपण पाहतोय. 8 ची सरासरी बनवल्या गेला त्या 16 आणि आता 18 चेंडू 22 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. मॅच रोमांचक स्थितीमध्ये रंगतदार अवस्थेमध्ये अगदी आपण मॅच पाहतोय. अठरा चेंडू 22 धावांची गरज. आपले फोटोग्राफर मित्र अतिशय दूरवरून पोहोचलेले आहेत, परंतु अगदी आपण पाहतोय प्रत्येक मॅच रंगतदार होते या ठिकाणी. ही मॅच देखील रंगली. 18 चेंडू 22. दररोजचं धावपळीचं जीवन अगदी आपण पाहतोय. अनेक कार्यक्रमामध्ये चांगलं कामकाज आमचे फोटोग्राफर मंडळी करत असतात. अगदी आपण पाहतोय आज थोडासा वेळ खेळासाठी, क्रिकेटसाठी वेळ आणि या एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेचं या ठिकाणी केलं गेलेलं आयोजन नियोजन अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. 17 वरती एक गडी बाद आहे. सामना सद्यस्थितीला देखील अगदी दोन्ही बाजूंनी अगदी आपण पाहतोय 17 बॉल 21 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळतंय. मयूर यादव 5 चेंडू 3 वरती. अजय पवार 2 बॉल 2 वरती मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप कोरडे गोलंदाजी मार्कवरती आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा
मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. 17 बॉल 21. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. हा फटका अगदी आपण पाहतोय कव्हर पॉइंटच्या दिशेला जाताना जो पाहायला मिळतोय. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. शेवटचे 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 18 वरती एक गडी बाद. 16 चेंडू 20. या मॅचचं समीकरण 18 वरती एक गडी बाद आहे. प्रदीप कोरडे गोलंदाजी मार्क वरती आहे. हा फटका समोरच्या दिशेला खेळलाय. शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. चेंडू सुसाट सीमा पार. धाव संख्या घेईल आकार. 15 चेंडू 16. या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार झाले. अजय पवार 3 चेंडू 6 वरती. मयूर यादव 6 चेंडू 4 वरती. प्रदीप कोरडे गोलंदाजी मार्क वरती. मुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा मिडऑनच्या दिशेला. लॉंग ऑनचा शतरक्षक डीप मधून चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतो आहे. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत आणि धावफलक या 2 धावांच्या सहाय्यानं 24 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 14 चेंडू 14 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. चौदा चेंडू 14 धावा. यावेळेला अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेला उडवलाय. लॉंग ऑनचा शतरक्षक चेंडूच्या खाली झेल झालाय. विकेटचं पतन होताना जे पाहायला मिळते. फलंदाज बाद. चोवीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 चेंडू 14. या मॅचचं समीकरण तयार झाले. प्रदीप कोरडे अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. 13 बॉल 14. तेजस स्ट्राइक एंड वरती. मयूर यादव नॉन स्ट्राइक एंड वरती अगदी आपण पाहतोय. राजगड कात्रज क्रिकेट स्पोर्ट्स अगदी आपण पाहतोय. तीन षटक 25 धावा. शेवटचे 12 चेंडू 13 धावांची गरज. लास्ट 12 बॉल 13 रिक्वायर. सामना रंगलाय. सामना रोमहर्षक स्थितीमध्ये. कोण बाजी मारणार या महत्वपूर्ण लढतीमध्ये ते मात्र आपल्याला पाहायचंय. 12 चेंडू 13 धावा. या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होतंय. बारा चेंडू 13 धावा. समीकरण तयार झाले या मॅचचं. गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय. गोलंदाज सुनील सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. 25 वरती 2 गडी बाद. तेजस 1 चेंडू 1 धावेवरती. मयूर यादव 6 चेंडूचा सामना केलाय. 4 धावेवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट 12 बॉल 13 रिक्वायर. 12 चेंडू 13 धावांची गरज. राजगड कात्रज क्रिकेट क्लब मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला संघर्ष आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला दिली दिशा. चेंडू सुसाट वेगा सीमा पार. खणखणीत चौकार.
चेंडू 9 धावांची गरज. कव्हर ड्राईव्ह खेळलाय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे. चेंडू होईल सीमा पार, मिळतो एक शानदार चौकार. 4 रन, बॅक टू बॅक 4 रन. 10 चेंडू 5 धावा. या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होते. 10 बॉल 5. या 2 चौकारांनी सामन्याचं समीकरण, गुणोत्तर, प्रमाण बिघडून टाकले, बदलून टाकले. 10 चेंडू 5 समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. एक वेगवान चेंडू अगदी आपण पाहतोय. यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. सुनील अगदी आपण पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय ऑफ साइडच्या दिशेला. इथे आपण पाहतोय डायरेक्ट शीट आहे आणि त्यानंतर धावांसाठी धावा धाव आपल्या निश्चितपणे पाहायला मिळेल. या चुका महागात नक्कीच पडतात, कारण की आता 8 बॉल 2 वरती मॅच येऊन पोहोचली. 3 धावा या चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू 2 वरती सामना येऊन पोहोचलाय. मजबूत पकड या सामन्यावरती राजगड कात्रज या टीमनं मात्र तयार केली. यावेळेला हा असेल विजय फटका. चेंडू सीमा पार, एक शानदार षटकार. विजय षटकार ठोकलाय मैदानाच्या आत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तेजस पाटील. चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी केली आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार तेजस पाटील यांना जाताना जो पाहायला मिळेल. चला टॉसची काय अपडेट आहे यानंतरच्या. आळंदी आणि पीसीएमसी कोणी टॉस जिंकलाय, कोणाचं काय आहे कळवा. संयोजक आळंदी आणि पीसीएमसी कोणाची फिल्डिंग आहे अपडेट कळवलेली नाही टॉसची. पीसीएमसी फलंदाजी करेल, अर्थात आळंदी टीम शतरक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल. आळंदी टीमला विनंती आहे शतरक्षण लावून घ्या.